विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाला मोठी कसरत करावी लागली आहे। ठाकरेंच्या पक्षाला काँग्रेसच्या मनधरणीपासून ते पक्षांतर्गत नाराजांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समजूत काढावी लागली। पाहूयात। विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीसाठी महाविकास आघाडीची सहमती मिळवण्यासाठी अंबादास दानवे आणि शिवसेना युबीटीला मोठी कसरत करावी लागली। उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती असताना अचानक अंबादास दानवेंची उमेदवारी जाहीर केली। काँग्रेसनं अंबादास दानवेंना विरोध केला। एवढंच नव्हे तर काँग्रेसनं आपला उमेदवार देण्याची ही तयारी केली। संजय राऊतांनी काँग्रेसला त्यांच्या शैलीत समजावूनही पाहण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात। राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला। ते ठपका आमच्यावर ठेवतात। आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली। मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे। त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल। काँग्रेस नेते 10वा उमेदवार देण्यावर ठाम असल्याचं पाहून मग उद्धव ठाकरेंचे शिलेदार मैदानात उतरले। अंबादास दानवे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाईंनी काँग्रेसचं गांधी भवन गाठलं आणि तिथं जाऊन काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली। दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरेंनी हर्षवर्धन सपकाळांना 3 वेळा फोन केला। रमेश चन्नीथला आणि उद्धव ठाकरेंमध्ये 3 वेळा फोन झाले। केसी वेणुगोपाल यांच्याशीही ठाकरेंनी 2दा संवाद साधला। काँग्रेसनं यावेळी पाठिंबा देण्यासाठी 2 अटी टाकल्या होत्या। या दोन्ही अटींवर होकार मिळवल्यानंतरच काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्रपक्षांच्या सोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील। अंबादास दानवेंना पाठिंबा देतानाच काँग्रेसनं पुढच्या राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या उमेदवारीवर आपला दावा पक्का केला आहे। पुढच्या वेळी संजय राऊत राज्यसभेतून निवृत्त होणार आहे। त्याच जागेवर दावा केल्यामुळे राऊतच खिंडीत सापडल्यासारखं झालं। संजय राऊत म्हटले की पुढची राज्यसभा माझीच आहे बघू म्हणून, एवढं लाईटली त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना। जे काँग्रेसला करायचे काँग्रेस आपल्या पद्धतीने करेल। सत्ता वाटपाचा फॉर्म्युल्याशिवाय पाठिंबा मिळाला नाही याची जाहीर कबुली अंबादास दानवेंनी दिली। काँग्रेसनं सशर्त पाठिंबा दिला याची जाहीर कबुलीही दानवेंनी दिली। नाही, तह वगैरे काही नाही, परंतु अशा पद्धतीनं निश्चित भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे आणि या संदर्भात लवकरच मुंबईमध्ये मी सांगितलेले जे नेते आहेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माननीय चन्नीथला साहेब यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल। काँग्रेसनं जे हवं होतं ते पदरात पाडून घेतल्याचं स्पष्ट झालं। दानवेंसाठी पाठिंबा मिळवून आजचा संघर्ष ठाकरेंनी टाळला असला तरी भविष्यातल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या उमेदवारीवरून होणाऱ्या संघर्षाची मात्र पेरणी आत्ताच केल्याचं स्पष्ट झालं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।